बघा आपली 10 तारखेपासून एक सिरीज चालू आहे इंटेन्सिव्ह लर्निंग प्रोग्रामची, जी आपली 1 इयरची बॅच आहे. त्या 1 इयरच्या बॅचचे काही सेशन्स चालू आहेत. तर त्यातलंच एक हे सेशन आहे NCERT आणि स्टेट बोर्ड का महत्त्वाचे. जर आपण सिक्वेन्स बघितला तर आपण सुरुवातीला काय पाहिलं होतं, तर परीक्षेचं स्वरूप कसं आहे. त्यानंतर आपण सेकंड काय पाहिलं, तर अभ्यासक्रम आणि संदर्भ ग्रंथ कोणते यूज केले पाहिजेत, अभ्यासक्रम कसा आहे तो पूर्ण डिकोड करून आपण डिस्कस केलेला आहे. आज तिसरा इम्पॉर्टंट सेशन आहे तुमचं स्टेट बोर्ड आणि NCERTचं तुमच्या प्रिपरेशन मधील महत्त्व काय आहे, का ते एवढे इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि त्या गोष्टीला आपण इतकं इम्पॉर्टन्स का दिलं पाहिजे, तुमच्या सक्सेसमध्ये किती रोल प्ले करतात स्टेट बोर्ड NCERT, हे पण तितकंच महत्त्वाचं ठरतं. ठीक आहे, त्यामुळे आज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. जेव्हा आपण स्टेट बोर्ड NCERTचा विषय घेतो, या विषयासंदर्भात बरेच गैरसमज आहेत विद्यार्थ्यांमध्ये. बऱ्याच स्टुडंटना असं वाटतं की का वाचायचे स्टेट बोर्ड NCERT. आता आम्ही UPSC MPSC करतोय, तर फार मोठ्या लेवलच्या परीक्षा देतोय. तर या मोठ्या लेवलच्या परीक्षांची तयारी करत असताना आम्ही डायरेक्टली मोठमोठे ग्रंथ, मोठमोठे संदर्भ ग्रंथ वाचू ना, लक्ष्मीकांत वाचू, ग्रोवर अँड बेलेकर वाचू, सौदींचं पुस्तक वाचू, कशाला स्टेट बोर्ड NCERT करायचे. तर हे स्टेट बोर्ड आणि NCERT कशाला आणि का करायचे आणि कसे करायचे, या सगळ्या मुद्द्यांवर आज आपण डिस्कस करणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपण. ठीक आहे, आजच्या सेशनला स्टेट बोर्ड आणि NCERT संदर्भात मी जसं मगाशी म्हणाले तसं समज आणि गैरसमज फार आहेत. तर काय मेन इश्यूज असतात याच्या प्रिपरेशनशी रिलेटेड. तर बघा, विद्यार्थ्यांना बेसिकली हे वाटतं की शालेय पुस्तकांपासून सुरुवात करावी की NCERTने सुरुवात करावी. ठीक आहे, आता या प्रश्नाचं उत्तर काय आहे, तर जर तुम्ही 10वी पर्यंत तुमचं एज्युकेशन, जर 10वी पर्यंत एज्युकेशन पूर्ण मराठीमधून झालं असेल, तर तुम्ही शालेय पुस्तक मराठीमधून वाचले पाहिजेत आणि तुम्ही त्याची प्रिपरेशन केली पाहिजे मराठीमधून. जर तुमचं शिक्षण 10वी पर्यंत इंग्लिश मीडियम मध्ये झालं असेल पण स्टेट बोर्डने झालं असेल, तर या केसमध्ये तुम्हाला स्टेट बोर्ड हे इंग्लिश मीडियम मधून वाचायचे आहे. पण जर तुमचं एज्युकेशन 10th पर्यंत CBSE पॅटर्न मध्ये झालं असेल, तर मात्र तुम्ही NCERT पासून स्टार्ट करायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे तुम्ही 10th पर्यंत ज्या मीडियम मध्ये आणि ज्या बोर्ड अंतर्गत तुमचं एज्युकेशन झालं असेल, त्यानुसार तुम्हाला ही प्रिपरेशन स्टार्ट करायची असते. हे असं का करायचं असतं, तर आपण 10th पर्यंत जी पुस्तकं वाचलेली आहेत, त्या पुस्तकांमधून कन्सेप्ट क्लॅरिटी व्हायला आपल्याला सोपं जातं, कारण आपण ते आधी वाचलेली असतात आणि त्यामुळे ती भाषा ओळखीची असते. आणि म्हणून आधी बेस पक्का करण्यासाठी तुम्ही स्टेट बोर्ड NCERT वाचणं गरजेचं असतं. कोणत्या भाषेतून या पुस्तकांचे वाचन करावे, आता हा फार इम्पॉर्टंट मुद्दा आहे, जो मी आत्ताच तुम्हाला एक्सप्लेन केलेला आहे. खरं तर तुम्ही ज्या मीडियम मधून 10th पर्यंत एज्युकेशन घेतलं असेल, त्याच मीडियम मधून तुम्ही ही पुस्तकं वाचणं गरजेचं आहे. पण आता यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राहतो की माझं एज्युकेशन झालंय 10वी पर्यंत मराठी मीडियम मध्ये, पण मी आता UPSC MPSC ला इंग्लिश मीडियम घेतलेलं आहे आणि मी कम्फर्टेबल आहे इंग्लिश मीडियम मध्ये. मग मी कोणत्या मीडियम मध्ये पुस्तकं वाचली पाहिजेत. तर आता याचं उत्तर असं आहे की जर तुम्ही कम्फर्टेबल असाल इंग्लिश मीडियम मध्ये, तर स्टेट बोर्ड तुम्ही पुन्हा इंग्लिश मीडियम मध्ये रीड करावेत. मग जर तुम्ही इकडे एक्झामचं जे मीडियम आहे ते तुम्ही इंग्लिश मीडियम ठेवलं असेल तर. ठीक आहे, तरीही ती भाषा ओळखीचीच वाटते आपल्याला आणि समजण्याजोगीच असते. UPSC करतोय तर मग स्टेट बोर्ड पुस्तके का वाचावीत, ह्याचं उत्तरही मला वाटते मी दिलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला ती ओळखीची असतात आणि समजायला सोपी जातात. आणि सगळ्यात महत्वाचा एक गैरसमज आहे, तो म्हणजे इंग्लिश जास्त जमत नाही, त्यामुळे NCERT मराठीतून भाषांतरित केलेली सांगा. ही आपण कधीच सजेस्ट करत नाही. मराठीतून भाषांतरित केलेली पुस्तकं NCERT, आता कसं असतं बघा, 6वी ते 12वी NCERT तुम्हाला रीड करायचे असतात. या केसमध्ये जेव्हा तुम्हाला भाषांतरित केलेलं पुस्तक सांगितलं जाईल, तेव्हा ते स्टँडर्ड वाईज नाहीये. पहिली गोष्ट, त्याचा तो सारांश असतो आणि तो सारांश करणाऱ्याने त्याच्या पर्स्पेक्टिव्हने तो ट्रान्सलेट केलेला असतो. तर मग खरंच ती भाषा आपल्याला समजायला सोपी जाईल का, हे आधी समजून घ्यायला लागेल. मग संदर्भ ग्रंथ आणि त्या सारांश मध्ये काय फरक राहिला. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण UPSC MPSC सारख्या परीक्षेची तयारी करतोय, अशा वेळेला तुम्हाला किमान इंग्लिशची अंडरस्टँडिंग असली पाहिजे, किमान तुम्हाला कीवर्ड्स कळले पाहिजेत त्या विषयांचे. आता यामध्ये कसं असतं की UPSC ची प्रिपरेशन करत असताना तर बघा, तुमचे क्वेश्चन पेपरच मराठी आणि इंग्लिश मधून येतात.
सॉरी हिंदी आणि इंग्लिश मधून येतात. तर अशा केसमध्ये जर आपण मराठी मीडियम मध्ये प्रिपरेशन करत असेल तरीही आपल्याला इंग्लिश मधून तो क्वेश्चन समजणं फार सोपं होतं जर आपण एनसीईआरटी बेस केला असेल चांगला, आणि तोही ओरिजिनल एनसीईआरटी मधून इंग्लिश मधून. त्यामुळे काय होतं की आपल्याला त्या त्या विषयाचे कीवर्ड्स चांगले समजतात, त्यामुळे तो प्रश्न समजायला सोपा जातो आपल्याला. ठीक आहे. आणि आपली इंग्लिशवरची हळूहळू कमांड पण चांगली व्हायला लागते. त्यामुळे काही मटेरियल एनसीईआरटी जसे असेल किंवा काही आता न्यूजपेपर वगैरे असेल तर तुम्ही तो इंग्लिश मधून रीड करणं मस्ट आहे जर तुम्ही युपीएससी करत असाल तर. ठीक आहे. एमपीएससी ला असं आहे की तुम्हाला पेपर मराठी आणि इंग्लिश बोथ लँग्वेज मध्ये आल्यामुळे तुम्हाला तेवढा कन्सर्न येणार नाही. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा असा आहे, जसं का होतं की का प्रिपरेशन केली पाहिजे, या काचं तर फार छान पद्धतीने एक्सप्लेनेशन करणार आहोत आपण. दुसरा मुद्दा आहे कधी आणि कसे करायचे हे पण आपण आज डिस्कस करणार आहोत, आणि कधी सुरुवात करायची हे पण आपण आज डिस्कस करणार आहोत. या तिन्ही मुद्द्यांवर आज आपण चर्चा करणार आहोत. आता का बघा, जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करत असाल, ठीक आहे, तर या सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशन मध्ये स्टेट बोर्ड एनसीईआरटी हा एक बेस आहे तुमचा, ते तुमचा पाया पक्का करतात. ठीक आहे. यामधून तुम्हाला कन्सेप्ट क्लॅरिटी फार चांगली होते. स्टेट बोर्ड एनसीईआरटी कडून आपल्या एक्सपेक्टेशन्स काय असल्या पाहिजेत, तर कन्सेप्ट क्लॅरिटी. बघा, संकल्पनात्मक जी क्लॅरिटी आहे ती तुम्हाला स्टेट बोर्ड पेक्षा जास्त चांगल्या प्रकारे कुठूनच मिळणार नाही. दुसरा आहे विश्लेषणात्मक आणि तार्किक कौशल्य विकसित करण्यासाठी मदत होते. जर तुम्ही बघितलं तर त्यामध्ये 6 to 12चे जे एनसीईआरटीज आहेत, बऱ्याच स्टोरी टाईप मध्ये त्यांनी काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला समजायला सोप्या जातात, आणि त्याच्या खाली जे क्वेश्चन दिलेले आहेत ते नक्कीच तुमची थॉट प्रोसेस डेव्हलप करायला मदत करतात. याचे एक्झाम्पल्स पण आपण पुढे घेणार आहोत. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचा क्रिटिकली विचार करणं. जसं स्टोरी टाईप मध्ये गोष्टी दिलेल्या असतात, बरेच मुद्दे किंवा बऱ्याच कन्सेप्ट अशा आहेत की ज्या तुम्हाला रेफरन्स मटेरियल मध्ये कुठेच नाहीत मिळणार, त्या तुम्हाला स्पेसिफिकली एनसीईआरटीज मध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही रेफरन्स मटेरियल घेतलं तर फॉर एक्झाम्पल बघा, आता चरखा आहे, तर चरखा तुम्हाला इथे काय दिलेलं आहे रेफरन्स मटेरियल मध्ये, तुम्हाला दिलेलं आहे औद्योगिक क्रांती. बरोबर. औद्योगिक क्रांतीचे इम्पॅक्ट कसे झाले भारतामध्ये, ब्रिटिशकालीन औद्योगिक क्रांती जी होती त्यामुळे शोषण कसं झालं, ठीक आहे, मग त्याच्यावर कोणकोणत्या विद्वानांनी काम केलं, कशा प्रकारे केलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला असतील. पण याच्यामध्ये स्पेसिफिक चरखाची कन्सेप्ट आहे का नाही, पण ही कन्सेप्ट तुम्हाला एनसीईआरटीज मध्ये मिळेल. ठीक आहे. तर या ज्या गोष्टी आहेत, आणि मग ही जी कन्सेप्ट आहे मग ही काय आहे, कशा प्रकारे आहे, कशा प्रकारे ती कनेक्ट केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा जो आपण विचार करतो, ठीक आहे, जी थॉट प्रोसेस आपली डेव्हलप होते की याला युपीएससी मध्ये कुठे ऍज अ एक्झाम्पल म्हणून जोडू शकतो, किंवा इव्हॅल्युएशन करताना आपल्या आन्सर मध्ये कुठे कसं जोडू शकतो, तर ही जी थॉट प्रोसेस डेव्हलप होते ही बेसलाच तयार होते तुमची. ठीक आहे. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये. आणि बऱ्याच वेळा असं होतं की बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला पेपर पाहिल्यानंतर असं वाटतं की हे आउट ऑफ द बॉक्स आलंय, पण मोस्ट ऑफ द ते एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड मधून आलेलं असतं, कारण आपण ते केलेले नसतील तर आपल्याला असं वाटतं की हे आउट ऑफ द बॉक्स आहे, कारण आपण सिंपल सोल्युशन कडे लक्ष देत नाही. ठीक आहे. आता बघा, का महत्वाचे आहे, तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये, सगळ्यात ट्रस्टवर्दी सोर्स आहे तुमचा हा, विश्वासू सोर्स. डोळे झाकून तुम्ही विश्वास ठेवू शकता. ठीक आहे. आणि तुम्ही याच्यातून लिहिलेलं उत्तर हे तुमचं कधीच चुकीचं असू शकत नाही, ते 100% शुअरली बरोबर असणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं आहे ट्रस्टवर्दी सोर्स, त्यामुळे तुम्ही याला बेस करणं फार गरजेचं आहे. दुसरं काय आहे, तर संक्षिप्त गोषवारा दिलेला आहे प्रत्येक विषयाचा. ठीक आहे. बघा, एक प्रत्येक विषयाचा एक फ्लो असतो, आणि तो फ्लो समजून घेण्यासाठी आपण स्टेट बोर्ड एनसीईआरटी जर एका फ्लोने वाचले तर आपल्याला त्या विषयाचा फ्लोही समजतो, त्या विषयाची कन्सेप्ट क्लॅरिटी ही येते, आणि हळूहळू अप्रोच बिल्ड व्हायलाही हेल्प होते. जर आपण एनसीईआरटी बघितलं तर एनसीईआरटी तुमचं खरं तर युपीएससीचा अप्रोच बिल्ड करण्याचा एक बेस आहे, आणि स्टेट बोर्ड जे आहे ते तुमचं पूर्ण विषयाचा फ्लो आणि कन्सेप्ट क्लॅरिटी करण्यासाठी तुम्हाला हेल्पफुल राहतात. त्यामुळे ह्या दोन्हीचा बेस चांगला केला तर नक्कीच तुम्हाला पुढे जेव्हा आपण सिलेबस नुसार मेन कोर्सला जातो, सिलेबस नुसार जेव्हा आपण रेफरन्स मटेरियल वगैरे रीड करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्याला ते फारसं अवघड जात नाही आणि स्पीड पकडतो आपला स्टडी. ठीक आहे.
वाचण्यास व लक्षात ठेवण्यास सोपे. ऑब्विस आहे, कारण ते कसं आहे, 6th जर स्टँडर्डचं पुस्तक आपण वाचत असेल तर 6वीच्या विद्यार्थ्याला कन्सिडर करून त्याची भाषा आहे. मग आपल्याला तर नक्की समजणार आहे, भले ती मराठी असो किंवा इंग्लिश असो. त्यामुळे कुठल्याही एनसीईआरटी जेव्हा आपण वाचतो, मराठी मीडियमचे स्टेट बोर्ड वाचायला तर फारसं अवघड जात नाही, पण जेव्हा एनसीईआरटी वाचतो विद्यार्थ्यांचा जसा इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो तर फार भीती वाटते त्यांना. पण तुम्ही हे कन्सिडर करून चला की 6वीचं पुस्तक वाचत असताना 6वीच्या विद्यार्थ्याला समजेल ह्या भाषेत आहे ते, तर मला घाबरायचं कारण नाहीये. ठीक आहे, ते मला समजणारच आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला ते वाचण्यास आणि लक्षात ठेवण्यास मग फार सोपं जाईल. अवघड विषयाची तयारी अतिशय सोप्या भाषेत मांडलेली आहे त्यांनी. मांडणी फार सोप्या भाषेत आहे, कारण स्कूल लेवलचे बुक्स आहेत बघा ते. ठीक आहे, सुसंगत आणि सुरचित पद्धतीने उत्तरलेखन करण्यासाठी पण हे हेल्पफुल राहतात. यामध्ये बघा कसे काही हेल्पफुल राहतात, तर यामध्ये उदाहरणे, आकृत्या, तक्ते फार सुंदर पद्धतीने दिलेत, जे तुम्हाला ऍज इट इज यूज करता येईल. हे कुठल्याही रेफरन्स मटेरियल मध्ये तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्ही कितीही म्हटला तरी रेफरन्स मटेरियल मध्ये यातला सगळा पार्ट घ्यायचा म्हटलं तर ते केवढं मोठं होऊ शकतं हे तुम्ही अंदाज पण नाही करू शकणार. त्यामुळे बेसिकली तुम्ही जर ह्या बेस तयार केला आणि तुम्ही याचे डायग्राम्स वगैरे ऍज अ नोट्स स्वरूपात तुम्ही जर स्वतःचे नोट्स तयार केल्या तर नक्कीच याचा फार चांगल्या प्रकारे तुम्हाला वापर करता येईल तुमच्या उत्तरलेखनामध्ये. आता बघा, आपण जसं म्हटलं होतं की सर्वात ट्रस्टवर्दी स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी आहेत, म्हणजे अतिशय विश्वासू सोर्स आहे हे. आपण कुठल्या बेसवर म्हणालो याला अतिशय विश्वासू सोर्स आहे, तर बघा युपीएससी किंवा एमपीएससीचा जो अभ्यासक्रम आहे, आता दोन्ही सेमच आहे, तो संक्षिप्त आणि अचूक पद्धतीने याच्यामध्ये पूर्ण तुमचा कव्हर होऊन जातो. जर 6 to 12 तुम्ही प्रॉपर बघितलं तर तुमचा फार छान पद्धतीने आणि एकदम शॉर्ट मध्ये आणि पूर्ण चांगल्या प्रकारे कव्हर होऊन जातो, ज्यामध्ये तुम्हाला नंतर मग माहितीची व्हॅल्यू एडिशन करायची असते ती रेफरन्स मटेरियल मधून करायची असते. ठीक आहे, दुसरं काही महत्वाचं आहे तर संकल्पनात्मक स्पष्टता आणि अद्ययावत माहिती त्यामध्ये फार चांगल्या प्रकारे दिलेली असते. दरवर्षी नवीन पुस्तकं येतात, न्यू एडिशन येतात, त्यामुळे तुम्हाला अगदी अपडेटेड बुक्स मिळतात त्यामध्ये. ठीक आहे, आणि त्यांची कन्सेप्ट क्लॅरिटी लहान मुलांना समजेल या पद्धतीने त्या कन्सेप्ट एक्सप्लेन केलेल्या असतात त्यांनी, आणि त्यामुळे ते आपल्याला समजायला फार सोप्या जातात. तिसरं काय आहे, संबंधित क्षेत्रातील नामवंत तज्ञ आणि विद्वानांनी ही लिहिलेली आहेत पुस्तकं. म्हणजे एकच लेखकाने अख्खं एनसीईआरटी एक लिहिलंय का, नाही. तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये तर रायटर्स फार जास्त आहेत. ठीक आहे, आणि त्यामुळे त्या त्या विषयातील तज्ञ लोक घेऊनच ती तयार केलेली पुस्तकं आहेत, त्यामुळे ती ट्रस्टवर्दी आहेत. त्यामुळे आपण त्याला एक माहितीचा प्रामाणिक स्रोत मानू शकतो. समजण्यास सोपी आणि समजण्याजोगी भाषा असते तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अंडरस्टँड करू शकता, लहान मुलं करू शकतात तर आपणही करू शकतो. त्यामुळे आपल्याला हे अभ्यास करायचाच आहे याचा. आता का करायचं आहे किंवा का त्याला आपण ट्रस्टवर्दी सोर्स मानतो हे पाहिलं आपण, पण मग आता कसा अभ्यास करायचा आहे याचा, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जेव्हा विद्यार्थी आम्हाला भेटतात, बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं असतं मी स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचलेत, मी 11वी पासून तेच वाचतोय. मग जेव्हा आम्ही काही एखादा प्रश्न विचारतो त्यांना क्रॉस क्वेश्चन, तेव्हा मात्र ते अडकतात. त्यांनी काही स्टुडंटनी तर असं असतं म्हणजे 4 वेळा वाचून झालंय, 5 वेळा वाचून झालंय. पण रीडिंग आणि स्टडी यामध्ये फरक आहे का, सांगा मला. रीडिंग आणि स्टडी यामध्ये खरंच फरक आहे का, तुम्ही तो जाणता का? मग आपण एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड रीड करतो की स्टडी करतो, सांगा फटाफट. आता कसं असतं, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी रीड करताना बेसिकली तुम्ही स्टँडर्ड वाईज कधीही करायच्या नाहीत. ठीक आहे, रीड करताना बेसिकली तुम्ही आधी युपीएससीचा सिलेबस तुमच्या बरोबर घेतला पाहिजे, आणि प्रत्येक विषयाचा यामधून मला फ्लो कसा समजेल याकडे थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही आता हिस्ट्री घेतला, जर हिस्ट्री घेतला तर हिस्ट्री हा विषय तुमचा सुरुवात कधीपासून होते, हिस्ट्री म्हणजे काय, तर आपला पूर्ण भूतकाळ. तर आपला भूतकाळ जाणून घ्यायचा आहे तर आपल्याला 0 पासून स्टार्ट करावं लागेल. मानवाची उत्पत्ती कधीपासून झाली, कशा प्रकारे झाली, म्हणजे माणूस 2 पायावर उभा राहिला तिथून आपला इतिहास सुरू होतो, बरोबर.
तर मग जे पाषाण युग होतं किंवा त्याच्यानंतर आलेलं हडप्पा असेल, ताम्रपाषाण असेल, वैदिक काळ असेल, तर याचा एक सिक्वेन्स तुम्ही तयार केला आणि या सिक्वेन्सने फॉर एक्झाम्पल समजा आता तुम्ही पाषाण काळ वाचताय किंवा हडप्पा रीड करताय, ठीक आहे. तर हडप्पा रीड करत असताना तुम्ही काय करायचं आहे, मग मी 6वीचं फक्त वाचेल असं आहे का? नाही. तर हडप्पा हे स्टेट बोर्ड मध्ये कोणकोणत्या इयत्तांमध्ये ह्याचा चॅप्टर दिलेला आहे ते आधी आपण शोधणं, ठीक आहे. आणि त्याचा एक टेबल तयार करणे की मला हडप्पा आता 6वी मधून वाचायचंय, 8वी मधून, 11वी मधून वाचायचं आहे. एनसीईआरटी मध्ये सेम आहे. हडप्पा मला कोणकोणत्या इयत्तामधून रीड करायचं आहे हे तुम्ही आधी मेन्शन करून घेतलं की मग तुम्हाला क्लिअर होते की चला ऍट अ टाइम मला हडप्पा स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून रीड करायचं आहे. मग तुम्ही त्या पद्धतीने रीड करत गेलात ना तर काय होतं, तुम्ही कधीच विसरणार नाही, इतकं चांगल्या प्रकारे हडप्पा तुमचं तयार होतं, ठीक आहे. पण इथे आपण काय केलेलं आहे, फर्स्ट रिडिंग मध्ये ओनली स्टोरी बुक टाईप किंवा फक्त त्याचे कन्सेप्ट आणि फ्लो समजून घेण्यासाठी कादंबरी सारखं लिटरली वाचायचंय आपल्याला. म्हणजे ना त्याच्या नोट्स तयार करायचे आहेत, ना त्याची अंडरलाईन करायची आहे, काहीच नाही, ठीक आहे. पूर्ण स्टोरी टेल स्वरूपात आपल्याला ते रीड करायचं आहे, जसं आपण एखादं अवांतर पुस्तक रीड करतो, ठीक आहे. सेकंड रिडिंग करताना मात्र तुम्हाला नोट्स मेकिंग करायचं आहे. तुम्ही ज्या ज्या स्टँडर्ड मधून ते पुस्तक रीड केलेलं आहे त्या स्टँडर्ड मधून, म्हणजे समजा 6वी मधून रीड केलंय आणि पुन्हा त्याच्यानंतर तुम्ही 9th मध्ये तो चॅप्टर रीड करताय, फॉर एक्झाम्पल सांगतेय बरं का मी, तुम्ही चेक करायचं आहे कुठल्या कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहे. मग 9th मधून जेव्हा तो चॅप्टर रीड करतो तेव्हा 6चा जो पार्ट तिथे रिपीट झालेला आहे तो आपला रीडिंग कमी होईल ना, आणि जो ऍडिशनल असेल तो तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये मेन्शन करून घ्यायचा आहे. सेम आहे 11th मध्ये तुम्ही जो वाचाल, ठीक आहे, तो 6th आणि 9th मध्ये जो असेल पार्ट तो तुम्ही कमी करायचा आहे आणि 11th मध्ये एक्स्ट्रा एडिशन जे असेल ते तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये ऍड करून घ्यायचं आहे. सेम मग तुम्ही एनसीईआरटी कडे याच पद्धतीने जायचं आहे. यामुळे काय होईल की एक तर तुमचे नोट्स चांगल्या प्रकारे तयार होतील, ठीक आहे, रिपिटेशन काहीच नसणार आहे त्यामध्ये, आणि तुम्हाला पुन्हा एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड एवढे पुस्तकं रीड करायला परत नाही जावं लागणार. त्यामुळे छान पद्धतीने आपले नोट्स तयार करायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या, जे तक्ते दिलेले आहेत, फ्लोचार्ट्स दिलेले आहेत, मॅप दिलेले आहेत, जे तुम्ही काढून घ्यायचे आहेत त्याच्यामधून, जे तुम्हाला आन्सर मध्ये यूज करता येते. हा जर तुमचा बेस पक्का झाला तर तुमचं एक्झाम क्रॅक होणं अवघड आहे का? आहे का अवघड? नाही ना. बघा आता सुरुवात कशी करावी, आता कसं रीड करावं, अप्रोच कसा ठेवावा हे तर आपण पाहिलं. पण मग आता बऱ्याच वेळेला प्रश्न असा पडतो की मग आम्ही असं सुरू करू का, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, ठीक आहे. तर ते यामध्ये कसं असतं की प्रत्येकाचा सिक्वेन्स हा वेगळा असतो. बऱ्याच वेळेला असं होतं की तुम्हाला जो विषय सोपा वाटेल, म्हणजे एखाद्याला पॉलिटी वाटू शकतो, एखाद्याला हिस्ट्री, एखाद्याला जिओग्राफी, एखाद्याला इकॉनॉमी, तर जो विषय तुम्हाला सोपा वाटेल तो पहिला सुरुवात करायचा. त्यामुळे होतं काय की आपला कॉन्फिडन्स वाढतो आणि मग पुढे एखादी अवघड जरी गोष्ट आली तरी सुद्धा आपण ते इझिली करून जातो फास्ट मध्ये, आणि तो फ्लो मध्ये होतो. जनरली ऑल्टरनेट हे ठेवायचं की सोपा विषय आणि मग अवघड विषय, मग त्यानंतर सोपा आणि त्यानंतर मग अवघड, या पद्धतीने तुम्हाला सिक्वेन्स ठेवायचा असतो प्रिपरेशन स्टार्ट करताना. बऱ्याच वेळेला काय होतं की हिस्ट्री आणि जिओग्राफीचे स्टेट बोर्ड एनसीईआरटी फार जास्त आहेत, त्यामुळे त्यामध्ये फार वेळ जाऊ शकतो. तुम्ही अजून एक सिक्वेन्स करू शकता की रिसोर्सनुसार, की जास्त जे रिसोर्सेस आहेत, म्हणजे जे पाठ्यपुस्तकं जास्त वाचायची आहेत आपल्याला स्टेट बोर्ड एनसीईआरटी, तो एक पहिला घेतला, नंतर कमी वाला घेतला, नंतर कमी रिसोर्सेस, नंतर जास्त आणि नंतर कमी. त्यामुळे काय होईल की अभ्यासाचा उरक पण होईल आणि आपल्याला तेवढं टेन्शन नाही येणार. बरोबर आहे. हा एक सिक्वेन्स तुम्ही करू शकता. हे दोन प्रकारे तुम्ही करू शकता. आता जसं मी मगाशी म्हटलं की तुम्ही रीड कसं केलं पाहिजे कादंबरी सारखं,
विद्यार्थी काय करतात, आता आपल्याकडेही आपण पाहिलेलं आहे, जेव्हा फाउंडेशन सुरू असतं तेव्हा आपण त्यांना डेलीचे टार्गेट्स देतो त्यावेळी सुरुवातीला आपण त्यांना सांगितलेलं असतं टार्गेट्स देण्याआधी की तुम्ही हे 8 दिवसात 10 दिवसात रीड करून संपवून घ्या, फक्त रीड करा. ठीक आहे, कसं रीड करायचं वगैरे आपण सांगतो. पण ज्यावेळी आपण रीड करायला सांगतो 10 दिवस किंवा 15 दिवसाचा जो टाइम दिलेला असतो त्यामध्ये विद्यार्थी काय करतात, मी UPSC ची तयारी करतोय किंवा मी MPSC ची तयारी करतोय, मला परीक्षा द्यायची आहे, मला मॅडमनी सांगितलेलं आहे म्हणून मला हे 10 दिवसात कम्प्लीटच करायचं आहे. बॅक ऑफ द माइंड इतके विचार डोक्यावर ठेवतात ना ते, आणि मग स्टडी करतात. फक्त इथे काय होतं की तुमची डोळे ती पुस्तकं वाचत असतात, तुमच्या डोक्यात काहीच जात नाही, काहीच नाही जात. ठीक आहे, त्यामुळे मग काय होतं की आम्ही मग परत येतात 15 दिवसांनी की नाही ठीक आहे मॅडम मी सगळं वाचलं, माझं झालेलं आहे, तर चला आता मी आन्सर रायटिंग स्टार्ट करतो. मग जेव्हा मग मी विचारते की बरं ठीक आहे काय काय वाचलं, मग काही एखादं आठवत असेल सांगा. ठीक आहे, नाही जमत, बरं ठीक आहे. मग आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो बरं हे सांग, मग असं होतं की नाही मी हा विचार नाही केला. मग मला असं होतं की अवांतर पुस्तक एखादं वाचलेस का, तेही आपण सांगतो पॅरलली रीड करायला. मग वाचलेलं असतं, मग त्यामधला क्रक्स सांग, तो फार छान सांगता येतो. बघा फरक बघा, तिथे आपण कुठलंही प्रेशर नाही ठेवलं की मला अभ्यास करायचंय, मला एक्झाम द्यायचे, मला क्रॅक करायचंय, मला एनईओ हे कम्प्लीट करायचंय, असं काही ठेवलं का डोक्यात नाही. ते फार चांगलं लक्षात राहिलं. म्हणून आपण सांगतो की स्टेट बोर्ड NCERT रीड करताना तुम्ही कादंबरीसारखं रीड करा, जेणेकरून तुम्हाला ते कुठल्याही डोक्यावर ओझं न ठेवता रीड केल्यामुळे, ओपन माइंडने आपण रीड केल्यामुळे फार चांगल्या प्रकारे लक्षात राहतं. ठीक आहे, पुढचा आहे मेन विषयाचा फ्लो समजून घ्या. जसं मी सांगितलं आता तुम्हाला की एक एक टॉपिक नुसार तुम्हाला हे द्यायचंय की जसं हिस्ट्री असेल तर पाषाण युग, मग हडप्पा, वैदिक काळ, जर तुम्ही सिक्वेन्स करत गेला तर सिक्वेन्स करत असताना सुद्धा त्याला एक टेक्निक असते. प्रत्येक विषयाचा फ्लो असतो, त्या फ्लो नुसार तुम्हाला ओव्हरऑल एक त्यांचा कालावधी लक्षात ठेवायचा असतो, ज्यामुळे तुम्ही कधीच विसरणार नाही पुढे हिस्ट्री आणि कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. कारण कुठलाही विषय वाचायला घेतलात तरी सुद्धा त्याला प्रत्येक गोष्टीला एक कालावधी आहेच दिलेला. ठीक आहे, सर्टन कालावधीमध्ये काही काही गोष्टी घडतात, तर त्या गोष्टीनुसार तुम्हाला थोडासा ब्रॉड वेने तो कालावधी लक्षात ठेवणं गरजेचं आहे इथे फ्लो समजून घेण्यासाठी. ठीक आहे, आणि तो तुम्ही लक्षात ठेवावा. आता दुसरे वाचन करण्याआधी तुम्ही अभ्यासक्रम व्यवस्थित बघायचा आहे, आणि अभ्यासक्रम प्लस तुम्हाला इथे काय करायचं आहे, PYQs पण बघायचे आहेत. ठीक आहे, मग ते प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल, पॅरलली जो टॉपिक तुम्ही घेताय त्या टॉपिकचं सिलेबस प्लस PYQ प्रीचे आणि मेन्सचे, या दोन्ही गोष्टी जर तुम्ही आधी रीड केल्या तर तुम्हाला नोट्स कशा काढल्या पाहिजेत, काय मुद्दे मी घेतले पाहिजेत हे क्लिअर होतं आणि मग आपला वेळ वाचतो. ठीक आहे, तर नोट्स काढण्यापूर्वी ह्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, लक्षात ठेवाल. ठीक आहे, अभ्यासक्रम आणि PYQs तुम्ही बघितले पाहिजेत. आता बघा जसं मगाचपासून आपण बोलतोय 6वी ते 12वी, ठीक आहे, स्टेट बोर्ड NCERT रीड केले पाहिजेत. मग अख्खीच्या अख्खी पुस्तकं संपवायची आहेत का, तर त्याची गरज नसते. खरं तर जसं मी म्हटलं की आपण सिलेबस नुसार जात असेल आणि ते मुद्दे जर आपण करत असेल त्या चॅप्टर मधून, तर आपल्याला लक्षात येतं जेव्हा आपण कम्प्लीट करतो सिलेबस आणि त्या विषयाचा फ्लो, तेव्हा लक्षात येतं की आपण प्रत्येक स्टँडर्डचं हाफ पुस्तक वाचलंय. म्हणजे तेवढीच गरज आहे खरं तर आपली. ठीक आहे, आणि 6वी ते 12वी पर्यंत जेव्हा अभ्यास करणं आवश्यक असतं त्यामध्येही तुम्ही प्रॉपर लिस्ट घेणं विषयानुसार त्या मार्गदर्शकांकडून, हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण तुम्ही जर बघितलं तर पॉलिटीला कमी आहेत. ठीक आहे, त्यातही 8वी 9वी 10वी मध्ये फार कमी चॅप्टर्स आहेत जे तुम्ही करणं अपेक्षित असतं. खरं तर 11वी 12वी तुम्ही कम्प्लीट करणं गरजेचं आहे. इकॉनॉमीला तर तुम्हाला 11वी 12वीच आहे. इथिक्स आणि इंडियन सोसायटीला सुद्धा आपण बघितलं तर 11वी 12वी मधले काही चॅप्टर्स आहेत तुम्हाला. ठीक आहे, फक्त तुम्हाला हिस्ट्री आणि जिओग्राफीसाठीच मेन जास्त आहेत बेस स्टेट बोर्ड NCERT. त्यामुळे प्रॉपर लिस्ट घ्या आणि त्या लिस्ट नुसारच योग्य मार्गदर्शनाखाली व्यवस्थित चांगल्या प्रकारे आपल्याला स्टेट बोर्ड आणि NCERT कम्प्लीट करायचे आहेत. ठीक आहे, जसं मी सांगते ना तर लिस्ट त्यानुसार तिथे तसंच आहे. निवडक पाठ्यपुस्तकं आपल्याला चूज करायची आहेत आणि त्यामध्येही जे चूज केलेलं आहे 6वीचं लिहिलंय ते 6वीचं कम्प्लीट रीड करत बसायचं.
नाही, हे मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा सांगूनही पुन्हा तीच चूक करतात. त्यामुळे त्यामुळे ही गोष्ट इतक्या वेळा सांगण्याची वेळ येते. प्राथमिक इयत्तांमधील पाठ्यपुस्तकांपासून प्रारंभ करणं फार गरजेचं असतं. आणि म्हणजे उलट जायचं नाही कधी, नाही मी आधी 11वी 12वी वाचतो. बरेच स्टुडंटचं असं होतं, नाही मला ना तो फ्लो कळेना, मी आधी रेफरन्स मटेरियल लक्ष्मीकांत वाचून घेतो. असंही करतात विद्यार्थी. मला ना मॅडम काहीच कळेना, त्यापेक्षा मी स्टेट बोर्ड एनसाठी फार आहेत, मला फार टेन्शन आलंय, मी आधी लक्ष्मीकांत वाचतो आणि मग मी तिकडे जातो. मग ते जायला काही 1 वर्ष भेटत नाही लक्ष्मीकांत वाचून, ठीक आहे. मग स्टेट बोर्ड एनसीईआरटी तिकडेच राहतात. प्रत्येक स्टुडंटने बेसिकली, मला असं वाटतं, प्रत्येक क्लासमध्ये तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न विचारा तिथे, कोणताही क्लास असेल तुमचा, की आम्हाला स्टेट बोर्ड एनसीईआरटीची लिस्ट द्या. ती फार इम्पॉर्टंट आहे आणि ती लिस्ट घेऊन त्या पद्धतीने जर त्या शिक्षकांना शक्य असेल चॅप्टर वाईज तुम्हाला इंडेक्स देणं, तर फार बेस्ट. म्हणजे तुम्हाला ते कम्प्लीट करायला सोपं जातं, ठीक आहे. आणि हे करताना उलट कधीच जायचं नाही, बेस पासूनच जायचं. प्राथमिक इयत्तांपासून समजायला सोपं जातं. आता समजा आफ्टर 10th बऱ्याच स्टुडंटचं असं होतं, 11वी 12वी सायन्स मध्ये झालं, मग त्यानंतर मग ग्रॅज्युएशन वेगवेगळ्या स्ट्रीम मधून होतं. जेव्हा सायन्स बॅकग्राऊंडचा विद्यार्थी असतो तेव्हा त्यांना तर फार अवघड असतं सोशल, जे सायन्सचे सब्जेक्ट्स आहेत ना ते समजायला, आणि इकॉनॉमी वगैरे ह्या विषयांशी तर संबंधच आलेला नसतो. अशा केसमध्ये जर आपण स्टेट बोर्ड एनसीईआरटी व्यवस्थित केले तर आपल्याला विषयांची ओळख आधी चांगल्या प्रकारे होते, जो फार लॉंग गॅप असतो. आणि त्यानंतर मग तुम्ही रेफरन्स मटेरियलकडे गेलात तर तुम्हाला ते सोपं जाऊ शकतं आणि लवकर यश मिळू शकतं. आर्ट्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांचं काय असतं, की सुरुवातीपासून त्यांचं डिसाइडेड असतं, त्यामुळे 11वी 12वी असेल किंवा त्यांचं ग्रॅज्युएशन असेल, ते त्याच विषयांच्या फ्लो मध्ये राहतात. त्यामुळे काय असतं, की तुम्हाला त्या विद्यार्थ्यांशी कॉम्पिट करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला या गोष्टी समजून घेणं आणि या गोष्टी तितक्या चांगल्या प्रकारे बेस पासून कव्हर करणं फार गरजेचं आहे, ठीक आहे. आता यामध्ये खालच्या वर्गातील पाठ्यपुस्तकांमधून का सुरुवात करायची, याचं अजून एक महत्वाचं हे आहे, की जर आपण बघितलं, मी उदाहरण घेते बघायचं, ठीक आहे. आता हे 6वीचं पुस्तक आहे. या 6वीच्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे, तर हा एक मॅप दिलेला आहे हडप्पाचा. बघा इथे हडप्पा संस्कृतीचा हा चॅप्टर आहे. तर इथं स्पेसिफिक दिलेलं आहे बघा, की कुठून कधी सुरू झालं. आता उत्खनन सुरू झालं म्हणून याला हडप्पा संस्कृती नाव आलं आणि सिंधू संस्कृती नाव मिळालं, ठीक आहे. तर याचं जे काही असेल, किती किलोमीटर अंतरावर आहे, मोहनजोदडो मध्ये परत उत्खनन झालं वगैरे, हे ठीक आहे. याचे कुठले कुठले स्पेसिफिक कुठले कुठले महत्वाचे याचे प्लेसेस आहेत बघा, इथे मॅप मध्ये किती सुंदर चांगल्या प्रकारे दिलेलं आहे, आपल्याला क्लिअर होतंय ना हे. मी अजून एक मॅप पुढे पण घेणार आहे, की आकृती आणि मॅपचा फायदा कसा होतो, ठीक आहे. तर इथे बघा तुम्हाला किती सिंपल पद्धतीने दिलेलं आहे, याची वैशिष्ट्ये काय होती. तर ही जी वैशिष्ट्ये आहेत आपल्याला किमान हे माहिती असेल, नगर रचना, रस्ते, ठीक आहे, घरबांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी, मृतदेह पुरण्याची पद्धती, या गोष्टींवर ही वैशिष्ट्ये आहेत आणि या वैशिष्ट्यांचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, ठीक आहे. म्हणजे हे ऍज अ हेडिंग घेतलं आपण, तर याचा आपल्याला अभ्यास करायचा. हे कुठून कळलं पण तुम्हाला 6वी मधून, ठीक आहे. तर हा फायदा असतो बघा. याच्यामध्ये यांनी विथ इमेजेस दिलेलं आहे सगळं, की कशा प्रकारच्या, आता घरी आणि नगररचना कशी होती, ठीक आहे. फार छान पद्धतीने दिलेलं आहे सोप्या भाषेत त्यांनी. तर तुम्हाला अभ्यास करायला फार सोपं जातं, कारण याच्यामध्ये वेगवेगळ्या इमेजेस ना रिअलिस्टिक इमेजेस आहेत, ज्या तुम्ही यूज पण करू शकता तुमच्या अँसर्स मध्ये, ठीक आहे. याचं प्रॉपर आउटलाईन जर तयार केली तुम्ही, तर हे स्नानागृहाची इमेज वगैरे फार छान पद्धतीने तयार करता येते. आता तेच बघा, आपण एनसीईआरटी कडे जाऊ. सेम टॉपिक आहे एनसीईआरटी मध्ये सुद्धा, हडप्पा, ठीक आहे. तर मग हडप्पा मध्ये सेम त्यांनी दिलेलं आहे. जेव्हा तुम्ही स्टेट बोर्ड रीड करता, स्टेट बोर्ड रीड केल्यानंतर पुन्हा तुम्ही जेव्हा एनसीईआरटी कडे तोच चॅप्टर रीड करायला जाताय, तुम्हाला सोपं जाईल की नाही. बघा कुठल्या कुठल्या सिटीज आहेत आणि कुठल्या कुठल्या स्टेट मध्ये त्या सापडल्या, ठीक आहे. जर बघा इथे आपण सिंध इन पाकिस्तान हे पण ऍडिशनल दिलेलं आहे, बरोबर आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आर्किओलॉजिस्ट जे ज्यांनी उत्खनन केलं,
तर त्यांचं सगळं डिटेल. आणि इथे बघा मॅप किती सुंदर दिलाय. ठीक आहे, तर हा पूर्ण हडप्पा आहे तुमचा, राईट. तर इथे प्लेसेस सापडलेले आहेत हडप्पाचे. तर तुम्ही एकदा पिक्चराइज झालं तुम्हाला की तुम्ही विसराल का? नाही. तर हे पण बघा पुन्हा 6च आहे. बघा इथे पण पुन्हा सेम इमेज दिली आहे की नाही. ग्रेट बाथ, महास्नानागृह, आपण स्टेट बोर्ड मध्ये पण वाचली, बघितली, बरोबर. सेम इथं दिलेलं आहे. ऍडिशनल 2 गोष्टी असतील इथे, त्या आपल्याला हेल्पफुल राहतील आपल्या प्रिपरेशन मध्ये. म्हणजे आपल्याला काय आहे, स्टेट बोर्ड वाचल्यामुळे इथे सोपं समजायला सोपं जाणार आहे. इंग्लिशच्या भीती राहणार आहे का? तर अजिबात नाही राहणार आहे. बघा बघा हे काय आहे, तर हडप्पा सिटीचं जे बांधकाम होतं ते बांधकाम कशा प्रकारे करायचे ते याची पूर्ण इमेज दिलेली आहे. त्यामुळे आपण जर ही इमेजेस फक्त जर आपण बघितली छान पद्धतीने आणि इकडचे जर काही मुद्दे वाचलेले असेल तर आपण विसरू का? तर यामुळे बघा किती छान पद्धतीने दिले त्यांनी. ही विहीर आहे तिथली, सेम इमेज स्टेट बोर्ड मध्ये पण आहे पण थोडी मोठ्या आकाराची आहे. ठीक आहे, तर या गोष्टींमुळे एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड तुम्हाला विषय सोपा करून देतात. ठीक आहे, ही जर इमेज तुम्ही लक्षात ठेवली तर तुम्हाला आलेला प्रश्न अवघड वाटेल का? नाही की नाही. काय आहे हे सांगा बरं. बघा एवढ्यातून तुम्हाला आउटलाईन कळली की नाही हडप्पाची, फक्त इमेजेस बघून. त्यामुळे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी फार चांगल्या प्रकारे तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी करू शकतात आणि तुम्हाला मूलभूत संकल्पना तुमच्या फार पक्क्या करू शकतात. ठीक आहे, आणि मग तुम्हाला एक एक तिथून जे जे मुद्दे तुम्हाला क्लिअर होतात त्या मुद्द्यांमध्ये तुम्हाला माहिती ऍड करायची आहे ऍडिशनल रेफरन्स मटेरियल मधून. म्हणजे आपल्याला कसं आहे की तिथे बेस तयार झालेला आहे, आपल्याला एक आउटलाईन कळलेली आहे आणि त्या आउटलाईनचा आता मोठा आर्टिकल तयार करायचा आहे. ठीक, या पद्धतीने रेफरन्स मटेरियल मग पुढे तुम्हाला फार हेल्पफुल राहतात. आता इथे जसं मगाशीच मी उदाहरण दिलं होतं की ओझं म्हणून वाचू नका. ठीक आहे, किंवा वाचायचं. मला मॅडमने सांगितले 10 दिवसात कम्प्लीट, मी 10 दिवसात कम्प्लीट म्हणजे कम्प्लीट करणार. मी आज अख्खं पुस्तक वाचणार म्हणजे वाचणार. ठीक आहे, तर मी अख्खं पुस्तक वाचलेलं आहे. झोपताना रिकॉल करायचा प्रयत्न पण करत नाही आपण की मी आज काय वाचले, मला काही आठवतंय का? नाही. ठीक आहे, आता आमच्याकडे हळूहळू विद्यार्थ्यांना सवय लागायला लागली की अरे नाही, मॅडमकडे गेलं की मॅडम परत विचारतात, बरं सांग बरं यातलं काय. त्यामुळे आता जरा मग ते ओझं न मानता आणि फार प्रेशर न घेता वाचायचं म्हणून न वाचता समजून घ्यायचा प्रयत्न करतात. ठीक आहे, काही ना काही तुम्हाला रिकॉल होणं गरजेचं आहे. तुम्ही काहीही रिडिंग केलं तरी सुद्धा त्याचं चिंतन म्हणून नक्की करा. तुम्ही क्युरियस राहा ऑलवेज. ठीक आहे, 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत बघा या प्रिपरेशन मध्ये. एक तर चिंतन म्हणून, म्हणजे आपण जे वाचलेलं आहे ते वाचून झाल्यानंतर 15 मिनिटं पुस्तक बंद करणे आणि आठवण्याचा प्रयत्न करणे. फार सोपी टेक्निक आहे ही अभ्यास करण्याची. ठीक आहे, नसेल आठवत, आपल्याला असं वाटलं की एखादा सब्जेक्ट मला किंवा एखादा टॉपिक मला फार कॉम्प्लिकेटेड जातोय, कागद पेन घ्या, उतरवा त्याच्यावर जे आठवतंय ते. जे आठवत नाही ते पुन्हा रीड करा. ठीक आहे, या टेक्निकमुळे काय होईल की तुमचं जे काही वाचताय ती कन्सेप्ट एकदा क्लिअर झाली ना की पुन्हा त्याला फार बघावं लागत नाही. तुम्ही ज्यावर ते चिंतन मनन करताना लिहिलेलं असतं तेवढं जरी उघडून पाहिलं तरी सुद्धा लक्षात येते की हा हे असं 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 आहे. ठीक आहे, त्यामुळे जेव्हा रीड करतो आपण, फर्स्ट रिडिंग मध्ये नाही म्हणत पण सेकंड रिडिंग मध्ये तुमचे नोट्स तयार झाले पाहिजे तुमच्या रिव्हिजनसाठी, दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही. हे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवा. तुमचे नोट्स हे कधीही विद्यार्थी फार त्याला कलरफुल करतात, फार त्याला काय म्हणतात आर्टिक्युलेट करून आणतात एकदम, त्याच्यावर डायग्राम्स ते, म्हणजे एक नोट्स तयार करायला किंवा एक डायग्राम करायला 2-3 तास गेले तरी चालतील. या पद्धतीने ते कलरफुल वगैरे छान पद्धतीने छान हँडरायटिंग मध्ये फार छान लिहून आणतात. पण मला असा प्रश्न पडतो की तुम्ही हे कशासाठी एवढे छान लिहिताय? तुम्हाला रिवाइज केल्यानंतर किंवा जेव्हा तुम्हाला एक्झामच्या वेळेला तुम्ही रिवाइज कराल तेव्हा ते लक्षात राहणार आहे का? येणार आहे का? नाही. दुसऱ्याला दाखवण्यासाठी कधीच नोट्स तयार करू नका. नोट्स ह्या तुमच्या रिव्हिजनसाठीच तयार झाल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही हे कायम लक्षात ठेवायचं की पुन्हा मला हे पुस्तक उघडायला लागू नये.
ठीक आहे, तर मला रिकॉल करायचं असेल, मला गोष्टी आठवायच्या असतील, तर मला माझ्या नोट्स मधून पलटलं तरी लक्षात आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही ते तयार करणं महत्वाचं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे सुद्धा नोट्स काढणं गरजेचं आहे. बघा, या जर्नीमध्ये तुम्हाला फार वेळ घालवायचा नसेल तर स्टेट बोर्ड एनसीईआरटीचे पुस्तकं सुद्धा फार कमी नाहीयेत. तेवढे पुस्तकं पुन्हा वाचायचे म्हटलं फार डिफिकल्ट आहे. तो योग कधीच येणार नाही, लक्षात घ्या. फक्त पहिल्यांदा 2 रीडिंग तुम्ही करू शकता आणि त्याच्यातून जेवढ्या चांगल्या प्रकारे नोट्स काढू शकाल तेवढ्या काढून घ्या, ज्याचा वापर तुम्हाला पुढे करता येईल. ठीक आहे, आणि त्यामुळे फार सक्रियपणे तुम्ही वाचणं गरजेचं आहे, अधोरेखित करणं आणि एक स्ट्रॉंग मटेरियल तुमचं रेडी करणं. ठीक आहे, तुमच्या स्वतःसाठी, दुसऱ्याला दाखवण्यासाठी नाही. पण तुम्ही ज्या नोट्स काढाल त्या नक्कीच चेक करून घ्या तुमच्या मार्गदर्शकांकडून, कारण तुम्ही राईट डायरेक्शनने काढलेत का हे पण तितकंच इम्पॉर्टंट राहतं. ठीक आहे, संकल्पनांच्या स्पष्टतेवर भर द्या. ठीक आहे, म्हणजे कसं आहे की ज्या कन्सेप्ट आहेत, जर आपण इथे बघितलं, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही लक्ष्मीकांत वाचत असाल पॉलिटीला, तर लक्ष्मीकांत मध्ये शासन म्हणजे काय किंवा गव्हर्नन्स म्हणजे काय आणि स्टेट म्हणजे काय याचे कन्सेप्ट दिलेत का? याच कन्सेप्ट जर तुम्ही स्टेट बोर्ड मध्ये आणि एनसीईआरटी मध्ये वाचल्या तर त्या इतके सिंपल, आता मी प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल इथे नाही घेऊ शकत बुक ओपन करून, पण त्या जर तुम्ही रीड केल्या तर त्यामध्ये त्यांनी इतकं छान पद्धतीने लहान मुलांना समजेल या पद्धतीने ती कन्सेप्ट दिलेली आहे की राज्य म्हणजे काय आणि शासन म्हणजे काय. आणि जर आपण लक्ष्मीकांत ओपन करून बघितलं तर सेम टॉपिक तुम्हाला कन्सेप्ट एक लाईन मध्ये सुद्धा नाहीये. ठीक आहे, ज्यामुळे आपल्याला ते एक्सप्लेन करणं अवघड जातं. बऱ्याच वेळेला प्रश्न जेव्हा येतो की राज्य या कन्सेप्ट अंतर्गत पुढीलपैकी कोणकोणत्या संस्था इन्क्लूड आहेत, त्याचं उत्तर पण देता येत नाही आपल्याला. बरोबर आहे ना, कारण तिथे कसं आहे, फार टेक्निकल पार्ट दिलेला आहे. कोणत्या आर्टिकल मध्ये काय आहे, कशा प्रकारे आहे, कुठले कुठले कायदे झाले त्याच्या संदर्भात, काय घटना दुरुस्ती झाली, या संदर्भात सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर, तुम्हाला बेसिक कन्सेप्ट वर तिथं भर नाहीये. त्यामुळे तुम्ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी जर वाचल्या तर तुम्हाला गव्हर्नन्स म्हणजे शासन आणि राज्य या कन्सेप्ट फार छान पद्धतीने दिलेले आहेत. म्हणजे हे एक उदाहरण दाखल मी दिलेलं आहे, पण अशा प्रकारच्या प्रत्येक विषयाच्याच कन्सेप्ट फार छान दिलेले आहेत, कारण ती पुस्तकं लहान मुलांच्या दृष्टीने बनवली आहेत. त्यामुळे त्याला स्टोरी टाईप बनवून आणि फार छान पद्धतीने पिक्टोरिक करून त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. ठीक आहे, सोप्या शब्दात आहेत संकल्पना, आणि त्या संकल्पना मॅक्सिमम तुम्ही स्टेट बोर्ड एनसीईआरटी मधले फॅक्ट पेक्षाही तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करून घेण्यावर जास्त भर द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं, फार फॅक्ट लिहून घ्या, गरज नाहीये आपल्याला. ठीक आहे, फॅक्टची आपल्याला तिथून काय समजून घ्यायचं आहे, आपल्याला तिथून कन्सेप्ट समजून घ्यायचे, याच्यावर फोकस करा. ठीक आहे, आणि मग ते तुम्हाला किचकट नाही वाटणार. लक्षात घ्या, जर आपल्याला पिक्चर क्लिअर असेल की मला इथे कन्सेप्ट समजून घ्यायचे आहेत आणि प्लस दुसरा गोष्ट काय आपण सुरुवातीला पाहिलं, फ्लो, या 2 गोष्टी मला या पुस्तकांमधून समजून घ्यायच्या आहेत, तर ते पुढं अवघड जाणार नाही आपल्याला. ठीक आहे, आणि मग जे किचकट विषय आहेत ते समजण्यास पुढे आपल्याला सिलेबस नुसार जेव्हा रेफरन्स मटेरियल आपण वापरू तेव्हा ते सोपे होणार आहेत. ठीक आहे, कारण तुम्हाला या कन्सेप्ट क्लिअर असतील. मूलभूत अधिकारांवर बघा, स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मध्ये अख्खे चॅप्टर्स आहेत. इथे काय होतं, रेफरन्स मटेरियल मध्ये डायरेक्ट मूलभूत अधिकार सुरू होतात आर्टिकल्स नुसार. तुम्हाला ती कन्सेप्टच क्लिअर नसेल, माहिती नसेल व्यवस्थित, तर मग ते शेवटपर्यंत कळत नाही की फंडामेंटल राईट्सला एवढं काय इम्पॉर्टन्स देतं एमपीएससी यूपीएससी आणि एवढे का डिफिकल्ट प्रश्न विचारतात. बरोबर आहे ना, सो त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा. आता जर आपण बघितलं तर प्रत्येक चॅप्टर खाली तुम्हाला प्रश्न पण दिलेले असतात. ते प्रश्न थोडेसे अंडरस्टँड करून घेण्याचा प्रयत्न करा, आणि तिथे कसं आहे की त्याच चॅप्टर मधून त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला लिहिता येतंय का, भले ते 4 ओळीत असेल. ठीक आहे, किंवा 1 लाइनर असेल किंवा फिल इन द ब्लँक असेल, तर हे तुम्ही सॉल्व्ह करा. हे सॉल्व्ह केल्यामुळे काय होतं की आपल्याला किती रिकॉल झालाय हा चॅप्टर हे पण लक्षात येतं अजून. प्लस दुसरी गोष्ट, तुम्ही पीवायक्यू आणि एमसीक्यू जर सॉल्व्ह करत असाल, विशेष करून पीवायक्यू जर बघत असाल, तर तुम्ही बघाल की स्टेट बोर्ड एनसीईआरटी मधून डायरेक्टली क्वेश्चन येतात. एमपीएससी ला स्टेट बोर्ड मधून येतात, यूपीएससी ला एनसीईआरटी मधून शुअरली प्रश्न असतात. ठीक आहे, त्यामुळे आपण त्याच्यावरही फोकस करायचा आहे. प्री साठीचे जे पीवायक्यूज आहेत तेही सॉल्व्ह करायचे आहेत,
आणि युपीएससीचे पीवायक्यू सुद्धा बघायचे, म्हणजे एमपीएससीचे तर आता फर्स्ट अटेम्प्ट आहे डिस्क्रिप्टिव्हचा, सो आपल्याला बेस तर युपीएससीचाच पकडावा लागेल. त्यामुळे जर युपीएससीचे पीवायक्यूज तुम्ही बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की हे फार ऍडव्हान्स आहेत प्रश्न, पण त्या प्रश्नाला जर आपण डिकोड केला तर आपल्याला बेस कळायला लागतो की ओके ठीक आहे, म्हणजे हे आधी मला क्लिअर पाहिजे, हे मुद्दे क्लिअर पाहिजेत, मग मला हे लिहिता येणार आहे. मग ते कुठले कुठले मुद्दे आपल्याला याच्यामधून क्लिअर करून घेता येतात ते आपण बघणं गरजेचं आहे, आणि त्या पद्धतीने ते मुद्दे आपण इथून क्लिअर करून घेणं गरजेचं आहे. जसं मी इथं आता म्हटलं की बरेच प्रश्न एनसीईआरटी मधून डायरेक्टली विचारले गेले आहेत बघा. उदाहरणार्थ हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यातील मंदिर उभारणीत कल्याण मंडप बांधणे हे एक वैशिष्ट्य होते? कोण सांगेल उत्तर मला? असं वाटतंय का? राष्ट्रकोट. बघ कुठल्या पुस्तकातून आहे हे? इयत्ता 12वीच्या एनसीईआरटी मधून आहे क्वेश्चन हा डायरेक्टली. ठीक आहे. मंडपास or pavilions and long pillared corridors that often ran around the shrines within the temple complex. विरूपाक्ष टेम्पल आणि विठ्ठल टेम्पल. कोणाचे हे विरूपाक्ष टेम्पल? आता उत्तर शोधशील. मी उत्तर सांगणार नाही आहे, तुम्ही शोधायचं आहे. बघा, नकाशे आणि आकृत्या लक्षात ठेवा. जर आपण मगाचपासून मी सांगते, मी हडप्पाचं उदाहरण घेऊन पण सांगितलं की तुम्हाला नकाशे आणि आकृत्या किती छान पद्धतीने कशा दिलेल्या आहेत, ज्याचा वापर तुम्हाला तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये करता येईल वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे त्यांनी कलरफुल इमेज दिलेत म्हणजे आपण कलरफुल वापरल्या पाहिजेत का? नाही. तर त्या ह्याची वैशिष्ट्ये तुम्हाला तुमच्या पेन्सिलने दाखवता आली पाहिजेत किंवा पेनने. ठीक आहे. आणि तुम्ही आउटलाईन तयार करता आल्या पाहिजेत त्या इमेजेसच्या. तर त्या तुम्ही त्याचा वापर तुम्ही डायरेक्टली तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये करू शकता. ठीक आहे. नकाशे, आकृती आणि चित्रे जी आहेत ती. दुसरं म्हणजे काय आहे, तर आपल्याला भौगोलिक आणि ऐतिहासिक संकल्पना समजण्यासाठी जे मॅप्स आहेत ते मॅप्स फार चांगल्या प्रकारे हेल्प करतात. ठीक आहे. मॅप्स म्हणजे जर तुम्ही सिक्वेन्स बघत गेला, सुरुवातीला जरी इतिहास जरी बघत गेला स्टेट बोर्ड मधून सुद्धा साधा, तर मॅप्स कसे चेंज होत गेले त्याच्यावरून आपल्याला कळतं की बाहेरून ज्या टोळ्या आल्या त्या कशा वसत गेल्या भारतामध्ये आणि भारताची निर्मिती कशी होत गेली. कारण ते चेंजेस आपण काय करतो, नाही मला आज मौर्य करायचं आहे, नाही मला आज शुंग करायचंय, मला आज मौर्योत्तर करायचं आहे, किंवा मला आज कुशाण करायचं आहे. ठीक आहे. आधी मी हडप्पा केलं, वैदिक केलं, पण आपण मॅपवर नाही बघत जाऊन ते, त्यामुळे आपल्याला कळतच नाही की रे वैदिक कुठे वसले होते, मग का वसले तिकडे जाऊन पुढे. ठीक आहे. जर तोच आपण सिक्वेन्स पाहिला की अरे हडप्पा, आता आपण इमेज पाहिली की हडप्पा समजा इकडे होतं, बरोबर, असं एक एक्झाम्पल घेऊ, तर तिथून ते पुढं सरकले गंगा नदीकडे, हा गंगाचा प्रदेश आहे असं समजूया आपण. ठीक आहे. इकडे आले वैदिक, बरोबर आहे ना, पण मग इथून इथं ट्रान्सफर का झालं, ह्या काचं उत्तर तुम्हाला शोधता आलं पाहिजे, आणि म्हणून मॅप रिडिंग तेवढंच केअरफुली करणं गरजेचं आहे. आणि या काचं उत्तर तुम्हाला जमलं म्हणजे तुम्हाला लवकर युपीएससी पोस्ट किंवा एमपीएससी पोस्ट मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे फक्त एकाच प्रश्नाचं उत्तर नाही, अशा प्रकारच्या काचं नाहीतर एकाच प्रकारचा हा या प्रश्नाचं उत्तर आलं की आम्हाला पोस्ट मिळाली असं नसतं. ठीक आहे. आता बघा, मग अशी जसं मी हडप्पा सभ्यता तुम्हाला इमेजेस डायग्राम वगैरे दाखवल्या, तसं आता मॅप्स आणि आकृत्यांचा वापर कशा प्रकारे चांगला करू शकतो आपण, किंवा अंडरस्टँडिंग किती चांगल्या प्रकारे कव्हर करू शकतो आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून, त्याचं एक मी उदाहरण घेऊन सांगणार आहे तुम्हाला. समजा हडप्पा सभ्यता आणि तिचा विस्तार जर मी तुम्हाला शिकवत असेल आणि मी तुम्हाला ते फक्त एक्सप्लेन करत गेले, ठीक आहे, की हडप्पा पासून सुरुवात झाली उत्खनन, मग मोहिंजोदडोला उत्खनन झालं, मग धोलावीराला हे सापडलं, किंवा राखेगडीला हे सापडलं. ठीक आहे. अशा प्रकारे, किंवा अग्निकुंड कालिबंगनला सापडले, महास्थानगृह तुम्हाला मोहनजोदडोला सापडलं, लोथलला तुम्हाला गोदी सापडली. किती गोष्टी लक्षात राहतील? फक्त मी सांगत गेले. ठीक आहे. तिथंच जर बघा, मी जर हा मॅप ओपन केला, बरोबर, आपली अर्ली संस्कृती आहे ही, तर मग ती वसली कुठे बघा, त्यांनी हे पण काढलेलं आहे कलर हा, राईट. तर ही आपली हडप्पा संस्कृती होती. जर मी तुम्हाला असं दाखवलं
तर तुम्हाला पिक्चरच झालं ना की अरे हे तर उत्तर पश्चिम भागामध्ये वसले होते, पण मग इथे का वसले? ठीक आहे, आता बघा इथे हडप्पा आहे, मी तुम्हाला दाखवलं इथे हडप्पा आहे, इथं वरती रेहमान आहे, म्हणजे ही बॉर्डर तयार झाली बरोबर. इथे राखीगडी आहे, मिठातल आहे, इथे बघा सोमनाथ आलं शेवटी, इथे लोथल आहे. जर मी इथं लोथल दाखवलं तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगितलं की इथं आपल्याला एक गोदी सापडली होती आणि लोथल हे महत्वाचं बंदर होतं हडप्पा संस्कृतीमध्ये, तुम्ही विसराल का? कारण इथं तुम्हाला कळेल की अरे हा समुद्र किनारा लागलाय, तुम्ही कधीच नाही विसरणार. पण मी फक्त तोंडी सांगत गेले तर काहीच लक्षात राहणार नाही. आणि त्यामुळे मॅप रिडिंग सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट राहतं आणि तुम्ही हे ऍज इट इज मॅप तुम्ही तुमच्या पेपरमध्ये सुद्धा काढू शकता. ठीक आहे, आउटलाईन काढायची असते तुम्हाला आणि मेन प्लेसेस फक्त तुम्ही जे आन्सर मध्ये लिहिणार आहात, ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिणार आहात त्याच्या डिमांडनुसार तुम्हाला ते मेन्शन करायचं असतं. ठीक आहे, तर या पद्धतीने आता जसं मी म्हटलं दुसरा प्रश्न माझा कसा होता की इथेच का बसले. ठीक आहे, तर हडप्पा ही संस्कृती कशा प्रकारची होती, म्हणजे जेव्हा काही सभ्यता वसल्या गेल्या जागतिक स्तरावर तर त्या कुठे वसल्या बेसिकली? हा, नदी संस्कृती होत्या ह्या, बरोबर ना, नदीच्या काठी. का बरं नदीच्या काठी वसल्या असतील? गुड गुड. मग आता इथे बघ आपण, इथे क्लिअर होतंय की नाही आपल्याला, ही सिंधू दुसरा मॅप आहे त्याच ह्याच्यातला, थोडासा मी मोठा केलाय फक्त याला. तर इथे तुम्हाला याच्यावरही प्रश्न येतो ना सिक्वेन्सवर, ही झेलम आहे, चिनाब, रावी, सतलज, आणि इथे मी जर हडप्पा दाखवलं तर तू कधी विसरशील का हडप्पा कुठल्या नदीवर आहे? राईट. तर हाच फायदा आहे तुम्हाला मॅप रिडिंगचा आणि स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचा. त्यामुळे स्टेट बोर्ड एनसीईआरटी फार चांगल्या प्रकारे समजून घ्या, छान पद्धतीने करा, ज्यामुळे तुमचा विषयाचा बेस चांगला पक्का होईल आणि तुम्हाला पुढच्या अभ्यासासाठी मग ते फार अवघड जाणार नाही. आता सेम अजून एक उदाहरण आहे, ब्रिटिशकालीन वस्त्र उद्योगाचा विस्तार. जर मी तुम्हाला सांगत गेले की ब्रिटिशकालीन वस्त्र उद्योग बंगालमध्ये सर्वाधिक होता, त्याच्यानंतर मग बऱ्याच ठिकाणी वखारी त्यांनी उभ्या केल्या, मग सुरत असेल, कोलकाता असेल, मद्रास असेल, ठीक आहे, असं जर मी तुम्हाला सांगत गेले, मुंबई, तर किती लक्षात राहील? ठीक आहे, मग तुम्हाला यामध्ये प्रश्न आला डायरेक्टली, आपण एमसीक्यूज जाऊ. ठीक आहे, लॉंग क्वेश्चन तर नंतर बघूया. जर तुम्हाला असा प्रश्न आला की सर्वाधिक मोठी वसाहत वस्त्र उद्योगाचा विस्तार सर्वाधिक ब्रिटिश कालामध्ये कुठे झाला? सर्वाधिक एमसीक्यू आहे, मुंबई, मद्रास. बघ आता बंगाल. आता बघ, आता सांग किती सिम्पली प्रश्न आहे, उत्तर आलं ना. हा स्टेट बोर्ड मधलाच एनसीईआरटी मधलाच मॅप आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला क्लिअर झालं, अरे सर्वाधिक तर बंगालमध्ये आहे, मग कुठे आहे? मुंबई प्रोव्हिन्स, बरोबर. मग 3 नंबरला कोण आहे? मद्रास. मग 4 नंबरला युनायटेड प्रोव्हिन्स, बरोबर. 5 ला बिहार, आणि हे सेम वाटतंय मॅप वरून, आणि मग सगळ्यात शेवटी पंजाब. याचा सिक्वेन्स लावणं पण सोपं आहे की नाही? म्हणून मॅप, त्यातले मॅप किंवा डायग्राम्स वगैरे आपण जे करा म्हणून सांगतो ना स्टेट बोर्ड मधले, तर ते या पद्धतीने तुम्ही केले पाहिजेत, तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि तेव्हाच तुम्हाला आन्सर लिहित असताना सुद्धा बघ, तू क्लिअर कट लिहित गेलास की बंगालमध्ये छान पद्धतीने विस्तार झालेला होता, का झाला होता, तिथे उपलब्धता कशी होती कच्च्या मालाची, मग त्यानंतर मुंबईकडे कसे गेले, ते तुला सिक्वेन्स मांडता येईल की नाही? छान पद्धतीने आन्सर लिहिता येईल तुम्हाला विथ एक्झाम्पल अजून. ठीक आहे, आणि तुम्ही हा मॅप काढला तुमच्या आन्सर मध्ये फटाफट गोल गोल करून, झालं. इथे काही फार असं काही तुम्हाला छान पद्धतीने वेगळं काही करायची गरज नाहीये, राईट. तर तुम्हाला ऍडिशनल 2 मार्क्स मिळतील यामधून. ठीक आहे, तर आता एवढीच पुस्तकं वाचणं वासे का? म्हणजे आम्ही स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचले, झाला का अभ्यास युपीएससीचा? तर नाही. समजून घ्या, नक्की जे युपीएससीचे टॉपर्स वगैरे आहेत त्यांनी जवळपास 100 वेळा स्टेट बोर्ड एनसीईआरटीच रीड केलेल्या असतात. ठीक आहे, पण म्हणून फक्त एनसीईआरटी वर पोस्ट निघते का? तर नाही.
एनसीईआरटी हा तुमचा पाया भक्कम करतात, तुमचं बेस फाउंडेशन चांगलं करतात, तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी चांगली करतात. एक्झाम ही बघा, जेवढं तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी इम्पॉर्टंट आहे तेवढंच तुम्हाला इन्फॉर्मेशन असणं किंवा व्हॅल्यू एडिशन असणं त्याच्यामध्ये. ठीक आहे, माहिती जास्तीत जास्त असणं आणि नॉलेज या 3-4 गोष्टी एकत्रितपणे तुम्ही करणं गरजेचं असतं. आता हा एक टप्पा आहे. स्टेट बोर्ड एनसीईआरटी केल्यानंतर तुमची कन्सेप्ट क्लॅरिटी चांगल्या पद्धतीने झाली की याच्यामध्ये आता आपल्याला व्हॅल्यू एडिशन करायची आहे, म्हणजे माहिती ऍड करत जायचं आहे. ठीक आहे, त्या टॉपिक बद्दल, त्या सब्जेक्ट बद्दल. इथे आपण आउटलाईन समजून घेतलेली आहे. त्यामुळे काय आहे की फक्त याच्यावर अवलंबून राहायचं नाहीये स्टेट बोर्ड एनसीईआरटी वर, तर तुम्हाला अतिरिक्त संदर्भ ग्रंथ वाचणं फार गरजेचं आहे. आणि अतिरिक्त संदर्भ ग्रंथ आणि स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचले म्हणजे झालं का, तर नो. लक्षात घ्या, तुम्ही अपडेट राहणं सुद्धा फार गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या प्रिपरेशन मध्ये चालू घडामोडी सुद्धा तितकाच इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू अपडेट राहणं सुद्धा गरजेचं आहे प्रत्येक विषयासंदर्भात. तर ह्या 3 स्टेजेस तुम्ही कंप्लीट करत गेला तर नक्कीच यश तुम्हाला लवकर मिळणार आहे. ठीक आहे, आणि त्यांचा कंटिन्यू रिव्हिजन आणि सराव करणे. बऱ्याच वेळेला बघा विद्यार्थ्यांचं असं होतं की सिली मिस्टेक्स फार झाल्या, मला आठवलंच नाही किंवा 50-50 मध्ये राहिलो. हे असं का होतं माहितीये, कारण आपण ऍक्युरेसी लेवलला जाऊन स्टडी करत नाही आणि आपल्याला असं वाटतं की मी स्टेट बोर्ड एनसीईआरटी वाचलेत, पण मोस्ट ऑफ द स्टुडंट फक्त हिस्ट्री जिओग्राफी स्टेट बोर्ड एनसीईआरटी रीड करतात, ओनली फक्त रीड केले म्हणायला. त्याच्यानंतर रेफरन्स मटेरियल सुद्धा बऱ्याच वेळेला फक्त रीड करतात. तर असं केलात तर नक्कीच तुम्ही ऍक्युरेसी लेवलकडे पोहोचणार नाही आणि मग तुम्हाला यश मिळणं फार अवघड होत जातं आणि ते दरवर्षी हुलकावणी देत जातं. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहून तयारी करा. ज्या पद्धतीने आपण सांगतोय त्या पद्धतीने त्या गोष्टी फॉलो करा, तरच तुम्हाला यश मिळणार आहे. बघा, म्हणजे आपणच सांगतोय असं नाही, तुमचा जो कोणी मार्गदर्शक असेल, तुम्हाला डायरेक्शन देणारी जी व्यक्ती असेल, त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही चालत राहा. ठीक आहे, आणि वारंवार चेक करून घेत चला की आपली डायरेक्शन बरोबर आहे का, आपण करतोय ते योग्य आहे का. ठीक आहे, कधीपासून रीड करायचे, फार महत्वाचा प्रश्न आहे हा, की मी स्टेट बोर्ड एनसीईआरटी कधीपासून स्टार्ट करू दे. मग याचं बेस्ट उत्तर आहे, ज्या दिवशी तुम्ही अधिकारी व्हायचे ठरवले असेल त्या दिवसापासून. म्हणजे जर तुम्ही आज ठरवलं असेल, आत्ता ठरवलं असेल, तर तुम्ही आज आत्तापासून सुरुवात करा स्टेट बोर्ड एनसीईआरटी रीड करायला. म्हणजे आता काय करणार आम्ही मॅडम, आता आम्ही लेक्चर लगेच लेफ्ट करणार आणि चला पटापट जाऊन स्टेट बोर्ड एनसीईआरटी आणून वाचायला बसणार आहोत, असं करायचं आहे का? नाही, लेक्चर पूर्ण कंप्लीट करा. मग बुकलिस्ट घ्या, ऑफिस नंबरना कॉल करा. ठीक आहे, प्रॉपर बुकलिस्ट घ्या आणि बुकलिस्ट घेऊन त्या पद्धतीने तुम्ही रीड करायला स्टार्ट करा, ज्या पद्धतीने तुम्हाला लेक्चरमध्ये आता सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि आज आत्तापासूनच सुरू करा, कारण उद्या कधीच येत नसतो. लक्षात घ्या, लाईफमध्ये उद्या कधीच येत नाही. त्यामुळे प्रिपरेशन ही आज आत्तापासूनच झाली पाहिजे. ठीक आहे, सुरुवात. आता बघा, आपले जे मी तुम्हाला म्हटलं की आपली एक सिरीज चालू आहे ILP ची, त्यातलं आपलं आजचं हे सेशन झालेलं आहे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी का महत्वाचे. उद्या तुमचं आहे तेही सेशन फार महत्वाचं आहे, मुख्य परीक्षा आणि उत्तर लेखनाचे महत्व. आता जसं स्टेट बोर्ड एनसीईआरटी महत्वाचे आहेत तुमच्या प्रिपरेशन मध्ये, तसंच पुढचा हा मुद्दा पण फार महत्वाचा आहे की मुख्य परीक्षा ही 1750 मार्क्सची आहे आणि पूर्ण लेखी परीक्षा आहे. तर मग त्या लेखी परीक्षेची सुरुवात आपण कधी करायची, कशा प्रकारे करायची आणि त्याला एवढं इम्पॉर्टन्स का आहे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी काय करतात, सुरुवात प्रिलिम पासून करतात, प्रिलिम निघाली की मेन्सचं बघू, मग अशा प्रकारे आपण प्रिलिमच्या चक्रात अडकून जातो आणि मग पंचवार्षिक दशवार्षिक सुरू होतात. ठीक आहे, तर अशा रॉंग पद्धतीने प्रिपरेशन स्टार्ट करू नका. सुरुवात मुख्य परीक्षेपासून करा, ज्यामधून चांगल्या प्रकारे तुमची तयारी होऊन जाईल आणि मग ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की माझी मुख्य परीक्षेची प्रिपरेशन चांगली झालेली आहे, त्याच वेळेला तुम्ही प्रिलिम देणं गरजेचं आहे, म्हणजे तुमची शुअर शॉट पोस्ट निघण्याची शक्यता फार वाढते. ठीक आहे, पुढच्या सेशन मध्ये तुम्हाला त्याच्यानंतरच्या पहिल्याच प्रयत्नात कसे व्हायचे अधिकारी यामध्ये सर बरेच गोष्टी डिस्कस करणार आहेत, ज्यामध्ये तुमचा फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे काय इथून सुरुवात असते. खरं तर विद्यार्थ्यांना असं वाटतं मी आलो, तयारी केली, सुरुवात, याच वर्षी मी परीक्षा दिली आणि मला IAS मिळणार.
शक्य नाही. त्यामुळे पहिला अटेम्प्ट ही कन्सेप्ट काय आहे हे त्या दिवशी आधी समजून घ्या. ठीक आहे. मग प्रिपरेशन कशी स्टार्ट केली पाहिजे, बेस काय काय आहे, कोणकोणते मुद्दे इम्पॉर्टंट आहेत जे आपण फॉलो करणं गरजेचं आहे, मगच तुम्ही पहिल्या अटेम्प्ट मध्ये अधिकारी होऊ शकता. या पद्धतीने जी सिरीज चालू आहे या सिरीजला नक्की जॉईन करा. ठीक आहे. तुम्हाला फायदा होईल. सकाळी 8:30 ते 10:30 आपली सिरीज चालू आहे. बघा तुम्हाला एक ऑफर पण चालू आहे फीज मध्ये 15 तारखेपर्यंत. ज्या विद्यार्थ्यांचं एनरोलमेंट राहिलं असेल त्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करून घ्यावं 15 तारखेच्या आधी. तुम्हाला ऑफलाईनला 5,000ची ऑफ आहे 15 तारखेपर्यंत आणि ऑनलाईनला सुद्धा 5,000चा ऑफ आहे 15 तारखेपर्यंत. तर तुम्ही या संधीचा लाभ घ्या आणि ज्यांचं राहिलेलं आहे अजून रिमेनिंग त्या विद्यार्थ्यांनी एनरोलमेंट करून घ्या फटाफट. अजून तुम्हाला काही या सब्जेक्ट संदर्भात स्टेट बोर्ड एनसीईआरटीच्या रीडिंग संदर्भात काही शंका कुशंका असतील तर खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, आमच्याशी कम्युनिकेट करा. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.